भारताच्या संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करणे। उर्वरित सदस्य पुढे सुरू। श्री जयंत पाटील, नंतर श्री विनय कोरे, मी जयंत कुसुम राजाराम पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। श्री विनय कोरे, श्री सुनील शेळके, मी विनय शोभाताई विलासराव कोरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व अखंडता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। श्री सुनील शेळके, श्री उत्तमराव जानकर, अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मावळच्या सर्वसामान्य मायबाप जनतेला साक्ष ठेवून मी सुनील शंकरराव शेळके विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील। धन्यवाद। श्री उत्तमराव जानकर, मी उत्तमराव सुभद्रा शिवदास जानकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताचं सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय मल्हार। मंत्र्यांचा परिचय। माननीय अध्यक्ष महोदय, मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहेत। सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव संभाजी शिंदे, सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा अनंतराव पवार, अध्यक्षांची निवड।
आहेत बसले आहेत हां कॅबिन मध्ये आहेत मग मी सुरुवात करू. माननीय सदस्यांना माहित आहे की महाराष्ट्र विधानसभा नियम 6(1) मधील तरतुदीस अनुसरून दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजीच्या आदेशानुसार राज्यपालांनी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी दिनांक 9 डिसेंबर 2024 हा दिवस निश्चित केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र विधानसभा नियम 6(2) अन्वये सदस्यांनी मांडवाचा प्रस्तावित लेखी सूचना सचिव 1 कार्यभार महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधानभवन मुंबई यांच्याकडे रविवारी दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता वाजण्यापूर्वीच पोहोचल्या अशा बेताने पाठविण्यास अवगत करण्यात आले. उपरोक्त पार्श्वभूमीवर माननीय अध्यक्षांच्या निवडीकरिता विहित कालावधीत 3 नामनिर्देश पत्र प्राप्त झाली आहेत. आता देवेंद्र फडणवीस विधानसभा यांनी आपला प्रस्ताव मुख्यमंत्री यांनी आपला प्रस्ताव मांडावा. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो. श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, बघा ना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो प्रस्ताव अध्यक्षपदाकरता मांडलेला आहे मी त्याला अनुमोदन देतो. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो. श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देत आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीनं श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी श्री राहुल नार्वेकरजी यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो. आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकतो. प्रश्न असा आहे की राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे. होय ते बहुमत आहे. होय ते बहुमत एक मताने प्रस्ताव संमत झाला. काही पुढे काय प्रस्ताव संमत झाला आहे. राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो. राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची अध्यक्षपदी निवड झाली असल्याने पुढील प्रस्ताव मतास टाकण्यास आवश्यकता नाही. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेला गौरवशाली वारसा लाभला असून या सभागृहाच्या अध्यक्षस्थानी आपली निवड झाली याबद्दल मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. विधानसभा अध्यक्ष हे पद संविधानदृष्ट्या उच्च दर्जाचे पद आहे. या पदावर काम करण्याच्या व्यक्तीने पक्षीय
भेदभाव दूर ठेवून निपक्ष पद्धतीने कार्य करावे असे संविधानाने अपेक्षित आहे. त्यानुसार आपण या सभागृहात निष्पक्ष पद्धतीने कार्य करून या सभागृहाचे गरिमा आणखी वाढाव अपेक्षित आहे. त्यानुसार आपण या सभागृहात निष्पक्ष पद्धतीने कार्य करून या सभागृहाची गरिमा आणखी वाढाव अशी मला खात्री आहे. आपल्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो व माझे भाषण थांबवतो. राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य आणि अध्यक्षांचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. चला संपलं. हो साहेब, धन्यवाद. असे हसत नाही ना कसे. धन्यवाद. शुभेच्छा. दादा मावळत्या अध्यक्षांना पण शुभेच्छा द्या ना. उत्तमपणे पार पाडल्याबद्दल त्या चेअरला तिथे न्याय द्यावाच लागेल. अध्यक्षावर आतापासून दबाव आणू नका तुम्ही. दबाव आणू नका. हे आता पुढचं आहे ना, मुख्यमंत्री भाषण करतील आणि मग अध्यक्षांचं शेवटी भाषण. माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री भाषण करतील. सदस्य बोलले माझं फक्त हे मागून द्या, चष्मा आणि भाषण सांगतो सर. हा आसनाकडे ठेवा तर आपलं भाषण. माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभा अध्यक्षपदी आपली म्हणजेच श्रीयुत राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा फेरनिवड झाली, त्याबद्दल मी तमाम विधानसभेच्या सदस्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो की विरोधी पक्षाने या महाराष्ट्रामध्ये काही अपवाद वगळता सातत्याने बिनविरोध अध्यक्षाची निवडणूक करण्याची एक परंपरा आहे. त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला पूर्ण समर्थन हे दिल्याबद्दल विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांचे आणि गटनेत्यांचे मी मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं, पण तरी देखील आपण परत आलात याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की राज्यामध्ये एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री होते, त्यातला एक वकील होता. आता तुम्ही झाल्यामुळे 50-50% मेजॉरिटी झालेली आहे. पण मला असं वाटतं की तुमच्यासारखा एक निष्णात वकील हा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसला आणि निश्चितपणे या खुर्चीला न्याय देण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. 11 फेब्रुवारी 1977 मुंबईमध्ये जन्माला आलेले श्री राहुल नार्वेकरजी
हे कदाचित पहिलेच असे अध्यक्ष असतील की पहिल्याच टर्ममध्ये ते अध्यक्ष बनले आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते लागोलाग अध्यक्ष बनले. आणि नानाभाऊ, तुमचेही विशेष आभार आहेत. तुमच्यापेक्षा ते तसे लहान आहेत, 13-14 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहेत, पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळेस ते अध्यक्ष बनू शकले. अर्थात त्याच्या आधी त्यांना विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणून देखील आपल्या कामाची चुणूक त्यांनी दाखवली होती. विशेषतः कायद्यावर भाषण करत असताना राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून किंवा विधानसभेचे 2.5 वर्ष प्रत्येक छोट्यातला छोटा बारकावा हा शोधून काढून आणि त्या बारकाव्यावर बोट ठेवण्याचं काम ते करायचे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की कायदे मंडळाचा एक प्रकारे जो अध्यक्ष आहे त्यांना कायद्याचे बारकावे माहिती असणं ही खरोखर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. खरं म्हणजे गेले 5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणातला एक संक्रमण काळ होता आणि या संक्रमण काळामध्ये घडलेल्या घडामोडींमुळे पहिल्यांदा विधानसभेच्या अध्यक्षांकडे सर्व प्रेस मीडियाचं, सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचं हे सातत्याने लक्ष असायचं आणि कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये राहिलेले अध्यक्ष देखील गेल्या 2.5 वर्षामध्ये हे राहुल नार्वेकरजीच होते. मला असं वाटतं की त्यांच्या रूपानं एक न्यायप्रिय, अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व आज विधानसभेच्या अध्यक्षपदावर निवडलं गेलंय. ही खरोखर आपल्या करता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मुंबई आणि कोकणामध्ये अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी जन्म घेतला. या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एक मोठा सहभाग देखील त्यांचा राहिला. आज त्याच मांदियाळीमध्ये आपलं देखील नाव या ठिकाणी जुळतंय. ही खरोखर अतिशय चांगली बाब आहे. 5 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय आपल्याला निश्चितपणे गेल्या 2.5 वर्षात एक मोठी कसरत करावी लागली. एका आगीतनं देखील एक प्रकारे आपल्याला अग्निपरीक्षा त्या ठिकाणी द्यावी लागली. आपल्या संपूर्ण ज्ञानाचा कस हा त्या ठिकाणी लागला. पण मी असं म्हणेन की कोकणचा सुपुत्र हा 100% सोन्यासारखा आहे असं त्या आगीतनं बाहेर निघाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि नाही, त्यांना जसा वारसा आई वडिलांकडनं मिळाला असेल थोडा सासऱ्यांकडनं नक्कीच मिळाला असणार आहे, त्यात काही प्रश्नच नाहीये. पण मला असं वाटतं की एक अतिशय चांगल्या अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं. खरं तर पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान हा आजवर 4च लोकांना मिळाला आहे, ज्याच्यामध्ये कुंदनमल फिरोदिया आहेत, सयाजी सिलम आहेत, बाळासाहेब भारदे आहेत आणि त्यानंतर राहुल नार्वेकरजी आहेत. अर्थात कुंदनलाल फिरोदियाजी आणि सयाजी सिलमजी हे मुंबई राज्याचे अध्यक्ष होते. सयाजी सिलम नंतर दुसऱ्यांदा जेव्हा झाले तेव्हा महाराष्ट्र राज्याचे झाले. पण बाळासाहेब भारदे यांनी मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये अध्यक्षांकरता केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये एखाद्या विधानसभेच्या अध्यक्षाने कसं काम करावं, एखाद्या लोकप्रतिनिधी कसं काम करावं याचा वास्तुपाठ आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिला. आणि म्हणून खरं म्हणजे हा देखील एक आपला रेकॉर्ड आहे. आपण अतिशय युवा वयामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष झालात आणि महाराष्ट्रामध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे बाळासाहेब भारदेंनंतर आपण आहात, हा देखील आपला बहुमान आहे. हे मला असं वाटतं महत्वाचं आहे. माननीय अध्यक्षांचं गुणविशेष हे आहे की त्यांना कायद्याचं अतिशय उत्तम ज्ञान आहे. सभागृहाचं कामकाज हे नियम, प्रथा आणि परंपरांनी चालतं आणि विशेषतः अनेक वेळा पेच प्रसंग येतात.
सभागृहात खाली बसलेले जे सदस्य आहेत त्यांचा देखील कायद्याचा अभ्यास असतो, नियमांचा अभ्यास असतो आणि विशेषतः विरोधी पक्षात असताना कायद्याच्या पेचात अध्यक्षांना अडकवायचं हे देखील एक महत्त्वाचं असतं. अध्यक्षांना अर्थात सरकारला अडकवायचं असतं, अध्यक्षांना अडकवायचं नसतं. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की त्यातनं नीट मार्ग काढून न्याय झाला आहे अशा प्रकारची भावना तयार करण्यात एक चांगलं काम आपण केलं. विद्वत्ता, वक्तृत्व, अभ्यासवृत्ती आणि कोणतीही परिस्थिती खुबीने हाताळायची अशा प्रकारची हातोटी या गुणांच्या जोरावर मागील 2.5 वर्षामध्ये अध्यक्षांनी एक आपली वेगळी अशा प्रकारची कारकीर्द आणि प्रतिमा तयार केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सभागृहात बऱ्याच दालनांचा चेहरा त्यांनी बदलून दाखवला. अनेक वेळा सरकारमध्ये आपण कामं करतो, कन्स्ट्रक्शन करतो, पण ती करत असताना त्याला एक दृष्टी लागते. पैसा खर्च करून अनेक वेळा उत्तम काम होत नाही. पण ज्या प्रकारे या सभागृहाचा चेहरा अध्यक्षांनी बदलला, मला असं वाटतं की एक प्रकारे आमचं 40 वर्ष जुनं, 50 वर्ष जुनं हे सभागृह, यातल्या ज्या ज्या भागामध्ये त्यांची दृष्टी गेली तो भाग नवीन वाटायला लागला. त्यामुळे त्यांचा जो एस्थेटिक सेन्स आहे तो देखील मला असं वाटतं अत्यंत चांगला आहे. या सभागृहामध्ये लागलेले हे कम्प्युटर असतील, ही नवीन व्यवस्था असेल, ती देखील त्यांनी लावली. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अध्यक्षाचं दालन जे असतं हे सभागृहातल्या सर्व पक्षांकरता हक्काचं दालन असतं. सभागृहात किती भांडण झालं, किती वाद झाले, विवाद झाले, तरी हक्काने अध्यक्षांकडे जाता येतं आणि अध्यक्षांकडेच अशा प्रकारचे जे काही वादविवाद असतात ते सुटत असतात. मला असं वाटतं की सभागृहातल्या सगळ्या सदस्यांकरता राहुल नार्वेकरजी अध्यक्ष महोदय यांचं दालन हे निश्चितपणे एक असं स्थान होतं की त्या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व सदस्य सातत्याने जायचे आणि किती गरम चर्चा झाली तरी त्यांच्याकडची गरम कॉफी प्यायल्यानंतर, आणि हां ते मी सांगत नाही केक वगैरे, वजन वाढतं त्याने, पण अशा प्रकारचे वाद हे संपलेले आपण बघितले. एक अध्यक्षांची दुसरी हातोटी अशी आहे की ते दोन्हीकडचा आवाज ऐकतात, डावीकडचाही ऐकतात आणि उजवीकडचाही ऐकतात आणि डावीकडचा देखील चांगल्या प्रकारे ऐकतात. त्यामुळे मला असं वाटतं की याही वेळी अध्यक्षांवरती जबाबदारी आहे. डावीकडचा आवाज हा जास्त सूक्ष्मतेने आपल्याला ऐकावा लागणार आहे. पण मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधी पक्ष असणं हे देखील सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे. त्यामुळे मी यापूर्वी देखील बोललो की सरकार म्हणून आम्ही विरोधी पक्षाचं आकलन किंवा मूल्यमापन हे संख्येने करणार नाही, तर महाराष्ट्राच्या हिताकरता ज्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल त्या स्वीकारण्याची या ठिकाणी हमी देखील आम्ही घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की तो आवाज योग्य प्रकारे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल. आणि हाच विश्वास असल्यामुळे मला असं वाटतं की विरोधी पक्षाने देखील एकमताने हा निर्णय या ठिकाणी केलाय. खरं म्हणजे हा देखील एक विक्रम आहे की ज्या कुलाबा मतदारसंघामध्ये आमची विधानसभा येते त्या कुलाबा मतदारसंघाचे प्रतिनिधीच आपण आहात. त्यामुळे आपल्यावर दुहेरी जबाबदारी आहे. अध्यक्ष म्हणून तर आपण या संपूर्ण जागेचे अधिकारी आहातच, पण आम्ही सगळे आपल्याच मतदारसंघात असल्यामुळे आमच्याकडे विशेष लक्ष देण्याची जबाबदारी देखील अध्यक्ष महोदय ही निश्चितपणे आपली आहे. खरं तर अनेक दिग्गजांनी हे पद या ठिकाणी भूषवलेलं आहे. मग गणेश माळवणकर असतील, कुंदनलाल फिरोदिया असतील, यांच्यापासनं तर बाळासाहेब भारदे, शेषराव वानखेडे, बाळासाहेब देसाई, दत्ताजी नलावडे, अरुण गुजरातीजी, दिलीप वळसे पाटीलजी, हरिभाऊ नाना बागडेजी,
आमचे नाना पटोलेजी, अशा अनेक दिग्गजांनी, काही नाव आमच्या याच्यात काही दुमत नाही, नाना माझे मित्रच आहे. आम्ही राजकीय विरोधक आहोत, बाकी आमची मैत्रीच आहे. बाबासाहेब कुपेकर, अशा अनेक दिग्गजांनी या ठिकाणी काम सांभाळलेलं आहे आणि या सभागृहाला सातत्याने समृद्ध केलंय. मला असं वाटतं की अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचं जे विधानमंडळ आहे, देशातल्या विधानमंडळामध्ये त्याचं स्थान अतिशय वर आहे. या विधानमंडळात चर्चा होते, या विधानमंडळामध्ये चांगल्या प्रकारे कायद्यांवर डिबेट होतं. आज अनेक विधानमंडळातल्या आमदारांची आम्ही भेटतो किंवा मंत्र्यांची भेटतो, त्यावेळेस त्या ठिकाणी ते सांगतात की आमचं अधिवेशन 1.5 दिवसाचं होतं, आमचं अधिवेशन 3 दिवसाचं होतं, आमचं अधिवेशन 2 दिवसाचं होतं. पण महाराष्ट्रात मात्र नीट अधिवेशन घेऊन चर्चा करून त्या ठिकाणी विषयांवर आपण निर्णय करतो आणि मला असं वाटतं की ही परंपरा आपल्याला निश्चितपणे पुढे न्यायची आहे. गेल्या 2.5 वर्षात आपण न्यायाधीशाचं काम जास्त केलं, कारण अध्यक्षाला जसं सभागृहामध्ये इथे बसून काम करावं लागतं, तसंच जे काही क्वासाई ज्युडिशियल अधिकारी म्हणून आपले अधिकार आहेत, त्या अधिकारामध्ये फार कमी वेळा अशी वेळ येते की अध्यक्षाला एवढं काम करावं लागतं. पण फार गुंतागुंत होती. 6 पक्ष, मग कोणता महत्वाचा पक्ष, कोणता खरा पक्ष, कोण खरा प्रतोद, कोण त्याचा प्रमुख, कोण कोणत्या पक्षात, खूप कन्फ्युजन होतं जयंतराव. कोण कुठे समजायचंच नाही. पण अध्यक्षांनी नेटाने सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. बरं, काय जबरदस्त कायदेतज्ञ या ठिकाणी यायचे. देशातले जे सगळे मोठे विधिज्ञ आहेत, टॉपचे, ते दोन्ही साईडनी इकडे यायचे आणि ते हिअरिंग करत असताना एखाद्या न्यायाधीशासारखे ज्यावेळेस आमचे अध्यक्ष त्या ठिकाणी त्यांना काही प्रश्न विचारायचे, त्यांना काही ऑथॉरिटी कोट करायचे, त्यावेळी मला असं वाटतं की निश्चितपणे एक अध्यक्ष म्हणून त्यांच्याबद्दलचा जो सन्मान होता, तो सन्मान निश्चितपणे आमचा वाढला. आणि या सगळ्या प्रथा, परंपरा, कायद्याचा अभ्यास करत अध्यक्षांनी त्या ठिकाणी जो काही निर्णय असेल तो निर्णय आपला दिला. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या निर्णयावर चर्चा चाललेली आहे. पण मला असं वाटतं की हे सगळं करत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला. काही लोकांनी अध्यक्षांवर पातळी सोडून टीका देखील केली, पण अध्यक्षांनी कधी त्या टीकेकडे लक्ष दिलं नाही. शांतपणे आपलं दिलेलं कर्तव्य हे त्यांनी पार पाडलं. आणि मला असं वाटतं की शेवटी सत्याला 3 बाजू असतात. एक तुमची बाजू असते, एक माझी बाजू असते आणि एक खरी बाजू असते. त्यामुळे अध्यक्षाला ती खरी बाजू पाहावी लागते. त्यामुळे जी काही बाजू त्यांना योग्य वाटली त्याचा एक अतिशय पाथ ब्रेकिंग असा मी म्हणेन की अनेक राज्यांच्या इतिहासामध्ये, अनेक विधानसभांच्या इतिहासामध्ये पुढच्या काळामध्ये जो निर्णय कोट केला जाईल अशा प्रकारचा निर्णय हा या ठिकाणी अध्यक्षांनी दिला. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी आपल्या ते गुणवत्ता आहे म्हणजे संयम. मी नेहमी असं सांगतो की प्रत्येक जो राजकारणी आहे त्यांनी साई भक्त असावं की नाही हा त्याचा एक वैयक्तिक विचार आहे. पण साईबाबांच्या मागे 2 वाक्य लिहिलेले आहेत, श्रद्धा आणि सबुरी. या 2 गोष्टी, श्रद्धा आणि सबुरी, या 2 गोष्टी जर राजकारण्यांना समजल्या तर मला असं वाटतं की जीवनामध्ये दुःख देखील कमी होतं आणि राजकारणातली वाट देखील योग्य प्रकारे मिळते. तशी भूमिका घ्यायची आहे. विशेषतः अनेक नवीन सदस्य आहेत आणि प्रत्येक सदस्याला असं वाटतं की मला बोलू दिलं गेलं पाहिजे. अनेक वेळा अनेक सदस्यांना प्रत्येक विषयावर बोलू दिलं गेलं पाहिजे असं असतं. दुसरीकडे पक्षांची भूमिका नीट गेली पाहिजे म्हणून गटनेत्यांना बोलायचं असतं. त्यामुळे अनेक वेळा वेळ गटनेत्यांना द्यावा लागतो. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मागच्या काळामध्ये आपण जाणीवपूर्वक सगळ्या नवीन सदस्यांना बोलता आलं पाहिजे अशी अनेक आयुधं वापरली. जास्त काळ विधानसभेचं कामकाज चालवून नवीन सदस्यांना बसवून त्यांची भाषणं रेकॉर्डवर येतील, त्यांची भाषणं
या टीव्हीच्या माध्यमातून त्यांच्या जनतेपर्यंत जातील अशा प्रकारचा आपण प्रयत्न केला आणि मला विश्वास आहे की याही वेळी अशाच प्रकारे जे काही नवीन सदस्य आहेत या सदस्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे बोलता येईल ही जबाबदारी आपण निश्चितपणे घ्याल। खरं तर अनेक सामाजिक शैक्षणिक सहकारी संस्थांशी आपला संबंध वकील म्हणून देखील आलेला आहे। देशातल्या अनेक प्रमुख अशा इंडस्ट्री हाऊसेसचं देखील वकीलपत्र आपण मागच्या काळात घेतलंय। पण एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की इतकी मोठी वकिली असताना ज्या क्षणी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर हे अध्यक्ष राहुल नार्वेकर झाले त्या क्षणी त्यांनी मी आता स्वतः प्रॅक्टिस करणार नाही, जी काही फर्म आहे ती प्रॅक्टिस करेल, कारण एथिकली मला विधानसभेचं काम करायचं आहे आणि म्हणून जो काही त्यांची अतिशय ओघावती घोगावती अशा प्रकारची प्रॅक्टिस होती ती प्रॅक्टिस त्यांनी बंद केली आणि आपलं सगळं कौशल्य हे ते या ठिकाणी वापरतात। ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आणि कुलाब्यातलं माय ड्रीम फाउंडेशन की ज्या फाउंडेशनच्या माध्यमातून नार्वेकर कुटुंबीय अतिशय चांगल्या प्रकारे महिला असतील, मुलं असतील, समाजातले दुर्लक्षित घटक असतील यांच्या संदर्भात अतिशय मोठं कार्य पार पाडतात। एक गोष्ट अध्यक्षांच्या बद्दल ही देखील महत्त्वाची आहे। आपल्याला कल्पना आहे की कुलाबा मतदारसंघ असा आहे की देशातले श्रीमंत लोक देखील त्या ठिकाणी राहतात आणि गरीबातले गरीब झोपडपट्टीत राहणारा देखील त्या ठिकाणी राहतो। आमचा जो काही यातला मूळ निवासी आहे मासेमारी करणारा तोही त्या ठिकाणी राहतो आणि राहुल नार्वेकर हे जेवढ्या सहजपणे मोठ्या माणसांमध्ये वावरतात त्याहीपेक्षा जास्त सहजपणे ते झोपडपट्टीमध्ये आपल्याला गरिबांमध्ये आपल्याला वावरताना दिसतात, मासेमारी करणाऱ्यांमध्ये आपल्याला वावरताना दिसतात। आणि म्हणूनच आपण बघितलं की अतिशय चांगल्या मताने मला असं वाटतं की एकूण मतदानाच्या 72% मतं ही अध्यक्षांना त्या ठिकाणी मिळालेली आहेत। हे देखील एक मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। शिस्तशीर आणि वक्तशीर या दोन गोष्टी लोकप्रतिनिधींकरता आवश्यक असतात, त्या निश्चितपणे आपल्याकडे आहेत। विधिमंडळ, न्यायपालिका आणि कार्यपालिका या तिन्ही आपापल्या क्षेत्रामध्ये योग्य प्रकारे काम पाळतात, पण कधी कधी अशी परिस्थिती येते की एकमेकावर यांचा अधिक्षेप होतो। या अधिक्षेपाच्या वेळी संविधानाची जी काही मूळ तत्व आहेत ती तत्व राखत परंतु विधानमंडळाचे जे अधिकार आहेत ते अधिकार ठामपणे मांडावे लागतात आणि त्याच वेळी अध्यक्षांची खरी कसोटी असते। कारण शेवटी जरी या 3 आपल्या संस्था असल्या तरी संस्था चालवणारे हे व्यक्ती आहेत, त्यामुळे अनेक वेळा व्यक्ती अशा प्रकारचा अधिक्षेप करतात, पण अशा वेळी ठामपणे आमच्या विधिपालिकेची जी काही बाजू आहे ती बाजू मांडण्याचं काम या सभागृहाला करावं लागतं, ते आपल्याला करावं लागतं। आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये यापूर्वी देखील या सभागृहामध्ये अनेक वेळा अतिशय ठामपणे ज्यावेळी असं वाटलं की माननीय न्यायपालिका हा विधानमंडळाच्या अधिकारावर अधिक्षेप करते आहे त्यावेळी ठामपणे भूमिका या सभागृहाने घेतली। मात्र हे करत असताना संविधानाने न्यायपालिकेला जे अधिकार दिलेले आहेत त्याचा कधीच अधिक्षेप या सभागृहाने केला नाही, हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण करणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम काम करणं असेल, या सगळ्या गोष्टीचं संतुलन हे आपण निश्चितपणे या ठिकाणी ठेवलेलं आहे। खरं तर मला असं वाटतं की योग्य वर्तन आणि शिस्त हा लोकशाहीचा आत्मा आहे। मतमतांतर, संवाद, चर्चा या सगळ्या गोष्टीतनं लोकशाही ही नेहमी सुदृढ होत असते। त्यामुळे सभागृहामध्ये जेवढी अधिक चर्चा होईल, मला या सभागृहाचं याकरता अतिशय महत्त्व वाटतं की सभागृहातले जे सदस्य आहेत आणि सभागृहातली जी कार्यपद्धती आहे या कार्यपद्धतीमध्ये अगदी गडचिरोलीच्या शेवटच्या टोकावर किंवा नंदुरबारच्या शेवटच्या टोकावर चाचणी देखील पडली
तरी त्याचा आवाज या सभागृहापर्यंत पोहोचतो आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचं काम हे सभागृह करतं. आणि म्हणून मला हा विश्वास आहे की मला या गोष्टीचा विश्वास आहे की निश्चितपणे या सभागृहाच्या ज्या उच्च परंपरा आहेत त्या परंपराचा मान सन्मान हा निश्चितपणे या ठिकाणी राहील. नीती आणि धोरणं आखण्याचं जे काम हे सभागृह करतं, कायदे मंडळ म्हणून हे सभागृह जे काम करतं ते काम होईल. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जी काही कारणं असतील, मी कोणाला दोष देत नाही, पण गेल्या 5 वर्षामध्ये संवादाचा थोडा अभाव झालेला आहे. कुठेतरी पॉलिटिकल डायलॉग, राजकीय संवाद, हा राजकीय संवाद कमी झालेला आहे. तो संपला असं मी म्हणत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचं मला एका गोष्टीकरता नेहमी अप्रूप वाटतं की अनेक वेळा आपण दक्षिणेच्या राज्यांमध्ये बघितलेलं आहे की ज्याला हिंदीत खून के पैसे म्हणतात असे राजकारणी आपण बघितलेले आहेत. महाराष्ट्रात ते कधीच झालं नाही. पण तरी देखील जेवढा सहज संवाद हा आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापूर्वी पाहत होतो तो थोडा कमी झालेला मला वाटतो. त्याची जी काही कारणं असतील, पण आता येत्या काळामध्ये हा संवाद अधिक वाढला पाहिजे हा प्रयत्न आम्ही देखील करू आणि आपल्याला देखील त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका या ठिकाणी मांडावी लागेल. खरं तर महाराष्ट्रामध्ये आपण जो निकाल दिला, जी काही या ठिकाणी डिफेक्शन आणि बाकी गोष्टी होत्या, त्यानंतर जी काही देशातल्या सगळ्या प्रिसाइडिंग ऑफिसर्सची कॉन्फरन्स आली, त्या कॉन्फरन्समध्ये अँटी डिफेक्शनच्या संदर्भातल्या कायद्यांमध्ये अधिक स्पष्टता आली पाहिजे म्हणून देशभरातल्या प्रिसाइडिंग ऑफिसर्सनी एक समिती तयार केली आणि त्या समितीचा अध्यक्ष म्हणून देखील आपल्याला नेमलं. ही देखील एक मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याची घोषणा देशाच्या लोकसभेचे अध्यक्ष माननीय ओम बिर्ला साहेबांनी केली. ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. या निमित्ताने अध्यक्ष महोदय एक मागणी देखील आपल्याकडे करू इच्छितो. खरं म्हणजे माझी मागणी काही फार पॉप्युलर मागणी नाही आहे, पण मला असं वाटतं की या कायदे मंडळामध्ये आपल्याला योग्य प्रकारे काम करायचं असेल तर काही शिस्त पाळली गेली पाहिजे. आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण या कायदे मंडळामध्ये अशी अवस्था असते की लॉबीमध्ये चालायला देखील जागा नसते, उभं राहायला जागा नसते. वर्षानुवर्ष, आता मलाही 25 वर्ष झाली, दादांना मला वाटते 30 वर्ष झाली असतील, कोणी 35 वर्षाचे इथे आहेत, पण इतक्या वर्षामध्ये अशी अवस्था या विधिमंडळात नव्हती. शेवटी विधिमंडळामध्ये आमदारांनी लोकांना आणावं वगैरे आपण नेहमी पाहतो लोकांना, पण अलीकडच्या काळात एक एक आमदार 25-25 लोक घेऊन येतोय. इथेच सगळ्या प्रकारचे डेलिगेशन्स येत आहेत. मग इथे क्वालिटी काम होणार कसं? या विधिमंडळामध्ये जे काम आहे, ज्या चर्चा आहेत त्या अभ्यासू झाल्या पाहिजे, तिथे क्वालिटी काम झालं पाहिजे. मंत्र्यांकडनं अपेक्षा आहे की त्यांनी चांगलं उत्तर दिलं पाहिजे, पण मंत्र्यांच्या चेंबरमध्ये शिरायला देखील जागा नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. मला असं वाटतं की कुठेतरी जरी आमदारांना कदाचित त्याचं वाईट वाटलं तरी देखील वर्षानुवर्ष या विधिमंडळाने जी प्रथा परंपरा ठेवलेली आहे की इथे नीट काम झालं पाहिजे, इथे म्हणजे शब्द मी चुकीचा वापरतोय, मला माफ करा, मला शब्द दुसरा आठवत नाही, पण बाजारासारखं वातावरण हे विधानमंडळात असू नये या दृष्टीने आपण जरूर त्या ठिकाणी लक्ष द्याल ही मला अपेक्षा आहे. मी पुन्हा एकदा आपल्यासारखा न्यायबुद्धीने या ठिकाणी काम करणारा अध्यक्ष या सभागृहाला लाभला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो, आपलं अभिनंदन करतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला न्याय मिळेल आणि या विधानमंडळाची, या विधानसभेची उंची आपण सातत्याने वाढवाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपमुख्यमंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन. आणि विधानसभेच्या अध्यक्षपदी
ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचं पुन्हा बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईन, ते पुन्हा आले, त्यांचे अभिनंदन. त्यांनी आपला शब्द पूर्ण केला. आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते, मगाशी आपणही उल्लेख केला, मी पुन्हा येईन, पण ते पुन्हा आले. आणि याचा आनंद सर्वांनाच आहे. गेल्या 2.5 वर्षात त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे. मी देखील त्यावेळेस सभागृहात म्हणालो होतो, तेव्हा दादा आम्ही दोघंच होतो, आम्ही म्हणालो आम्ही 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणू, नाही तर मी शेती करायला जाईन. आणि तोही शब्द आम्ही पूर्ण केला. आणि त्यानंतर दादा आले, त्यामुळे त्याच्यामध्ये बोनस आलाय. 200 आम्ही 37 झालो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेवटी हे जनता जनार्दनावर असतं. लोकशाहीमध्ये आपण महायुतीला प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने यश दिलं आणि विकासाचं आणि प्रगतीचं नवं पर्व या ठिकाणी सुरू झालेलं आहे. गेल्या वेळी बघितलं सभागृहामध्ये तसं विरोधी पक्ष चांगल्या कामाला मला सपोर्ट, जिथे काही सरकार चुकेल तिथे कान धरण्याचा अधिकार, परंतु ते सगळंच काही अस्तित्वहीन होतं. आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्यापदापर्यंत म्हणजे ती संख्या लागते ना, विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे. असं व्हायला नको होतं. अध्यक्षांचा अधिकार आहे तो, अध्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतील. आणि अशाच काळामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर पुन्हा आलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय, राहुलजी अतिशय अत्यंत सक्षम, समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहेत. ते कुणावरही अन्याय करणार नाहीत नाना, याची खात्री बाळगा. गेल्या वेळेस तुम्ही म्हणाला होतात की डाव्या बाजूची जास्ती काळजी घ्या. त्यावेळेस जनतेनेच डाव्या बाजूची जास्ती काळजी घेतलेली आहे. त्यामुळे आणि अध्यक्षता आता घेणारच, कारण मगाशी सांगितलं एकदम सूक्ष्मपणे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय ते करतील. ते कुणावरही अन्याय करण्यात नाहीत याची खात्री बाळगा. सर्वात तरुण अध्यक्ष हा विक्रम राहुल नार्वेकरजींनी गेल्या वेळेसच तोडलेला आहे. आणि सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान आपण पटकावला. आणि मगाशी त्याची उदाहरणं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली. पण बाळासाहेब भारदे यांना तो मान मिळाला होता. आणि राहुल नार्वेकर हे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले. हा दैदिप्यमान इतिहास सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल. काही गोष्टी बऱ्याचशा गेल्या 2.5 वर्षामधल्या मी देखील यापूर्वी देखील म्हणालो की अनेक निर्णय, अनेक विकासाची कामं, विकासाचं पर्व, वेगवान गतिमान विकास, त्याचबरोबर लोककल्याणकारी योजना हे कमी वेळामध्ये
जास्तीचं काम, जास्तीचे निर्णय लोकहिताचे, लोकाभिमुख घेण्याचं काम आम्ही केलं. हे देखील ऐतिहासिक आहे. अध्यक्ष महोदय, गेल्या वेळेस आपल्या समोर कोणीतरी उमेदवार उभा होता अध्यक्षपदासाठी. कोण होतं? राजन साळवी होते. पण यंदा राजन साळवींना मतदारांनीच घरी बसवल्यामुळे दुसरं कोणी तुमच्या समोर उभा राहायलाच तयार नाही. आणि त्या नाना बरोबर ना. आणि त्यामुळे म्हणून मी आपले नाना पटोलेंचा आभार मानतो, कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली. पण ती गाडी अशीच आणि याचं क्रेडिट तुम्हालाच आहे. किती काय नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आहे. आणि खरं मानणारे आम्ही लोक आहोत. बाळासाहेबांची शिकवण आहे आणि त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत. मीडियासमोर काय बोलत असतील ते ठीक आहे, ते जाऊ द्या. पण नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे. अरे सुरुवात कुठून झाली ते सांगायला नको. सुरुवात नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. आणि त्यामुळे सुरुवात कुठून झाली, आम्ही कसं आहे, मूळ विसरत नाही. मूळ विसरला की तो त्यामुळे. आणि मगाशी कोणीतरी सांगितलं, राहुलजी साताऱ्याचे जावई आहेत. सातारा माझा जिल्हा आहे आणि माझी जन्मभूमी आहे, त्यामुळे मला जिव्हाळा आहे त्या साताऱ्याबद्दल. 2022 मध्ये राहुलजी अध्यक्ष म्हणून आपण काम केलं आणि त्यावेळेस तो कसोटीचा काळ होता. सुप्रीम कोर्टाने आपल्यावर महत्वाची जबाबदारी टाकली होती आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी टॉपचे वकील इकडे यायचे, काय या सर्व कायद्याचा किस काढायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याही वेळेत आपण अत्यंत सखोल अभ्यास करून सचोटीने आणि शांतपणे निर्णय दिला. किती दबाव आणला तरी सुद्धा आपण तोल ढळून न दिला, संयम आपण ठेवला आणि न्यायाचा काटा चुकीच्या बाजूला झुकत नाही हे दाखवून दिलं. आणि तो आपण घेतलेला निर्णय तो योग्यच होता, कारण आता झालेल्या निवडणुकांमध्ये देखील जनतेने तोच न्याय दिला, आपण दिलेल्या न्यायाला अनुसरून. आणि हे निवडणूक निकालामध्ये स्पष्ट झालंय. शिवसेना कुणाची, त्याच्यावर आरोप प्रत्यारोप मला आठवत आहे. 2.5 वर्ष एकही दिवस असा नव्हता की सातत्याने पायरीवर बसून आरोपाच्या फैरी झडायच्या, कामकाजामध्ये सहभाग नाही आणि फक्त आरोप आणि आरोप. असा एकही दिवस गेला नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने राहुलजींच्या आम्ही त्याला काही लक्ष दिलं नाही. नाना आम्ही काम करत राहिलो. मी नेहमी सांगायचो आम्ही काम करणारे लोक आहोत. आम्ही अगोदर दोघं होतो, नंतर अजितदादा आले. तिन्ही शिफ्टमध्ये 24/7 काम चालू झालं आणि काम एवढं वेगाने झालं आणि एवढे निर्णय गतिमान झाले की या निवडणुकीमध्ये जनतेने, नेहमी आम्ही सांगायचो या निवडणुकीत जनता कामाची पोचपावती देईल. मग त्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, लाडके शेतकरी असतील, सर्व घटक, या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम अध्यक्ष महोदय आम्ही केलं. आणि आपण देखील
रामशास्त्री प्रभूने बाण्याचा विजय आहे असं, म्हणजे आपण देखील अगदी रामशास्त्री प्रभूने यांच्या प्रमाणे काम केलं आणि त्यावेळेस आपण निर्णय दिला. आणि काही लोकांनी तर, वकील तर आले, पण काही लोकांनी एवढे आरोप केले आपल्यावर, काही त्यातले प्रवक्ते होते, काही विश्व प्रवक्ते होते, काही कुठले कुठले होते, काही भोंगे होते, सगळ्यांनीच आरोप केले. आणि तरी सुद्धा आपण संयम ठेवला, आपण कोणाला घाबरला नाहीत. म्हणून मी एकच सांगतो, कर नाही त्याला डर, त्याला नाही डर, कर नाही त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर. आठवले साहेबांची माझी युती झाली आता. आणि खरं म्हणजे जयंतराव आहेत तर आता मजा आहे. काय जयंतराव बघा, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा गेले, नाही दिसत. सभागृहाच्या बाहेर नाना वाचले 208. नाही खरं म्हणजे बघा, आता ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही इथे नसताना. तुम्ही एकदा ईव्हीएम वर आरोप केले, शपथ घेणार नाही. अरे बाबा तुम्ही काय करता, तुमच्याबद्दल चांगला बोलतोय. अभिनंदन. तुम्ही भाषण करताना कधी आम्ही थांबवलं का? नाना नाना कसं आहे माहितीये का याच्यामध्ये, नाना बघा काय आहे, तुम्ही रोज आम्हाला म्हणजे मीडियावर सांगता, लोकांची दिशाभूल होते. तुम्ही करत नाही, तुम्ही करता असं मी नाही म्हणत, परंतु रोज तुमच्या महाविकास आघाडीकडून होतंय की नाही. आता बघा म्हणाले काल 79 लाख मतं मिळाली शिवसेनेला, त्यांचे आले 57 आमदार, आणि काँग्रेसला मिळाली 80,000, 80 लाख, त्यांना मिळाले 16. आता मी सांगतो बघा याच्यामध्ये हा मग नंतर बोलू का, त्याच्यावर भाषण नंतर. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, लोकसभेला नाना लोकसभेला 73,77,674 मतं मिळाली आम्हाला. किती? 73 लाख. आणि जयंतराव आपल्याला मिळाले 58 लाख, आणि आम्हाला 7 मिळाले, तुम्हाला 8 मिळाले. मग आता आम्ही काय म्हणायचं बरं? दुसरी गोष्ट, लोकसभेमध्ये महायुतीला अध्यक्ष महोदय थोडं सांगायला पाहिजे, नाही तर लोकांमध्ये काय जे सांगतात तेच खरं मानतात. लोकसभेमध्ये यांनी लोकसभेत फेक नॅरेटिव्ह पसरवला आणि त्याचा आपल्याला फटका बसलेला आहे. आणि म्हणून 2,48,12,627 नाना लक्षात ठेवा महायुतीला मतं मिळाली, आणि महाविकास आघाडीला 2,50,00,000, म्हणजे 2,48,00,000 आणि 2,50,00,000, 2 लाखाचा फरक. तुम्हाला किती मिळाले खासदार? 31, आणि आम्हाला 17. मग तेव्हा तुम्ही का नाही मागितलं बॅलेट? बॅलेटची मागणी करायला पाहिजे होती. तेव्हा काय पाहिजे? तेव्हा म्हणाले बुलेटवर स्वार होऊन सगळे जोरात पळायला लागले. नो बॅलेट, ओनली बुलेट. अरे असं हा. आणि नाना काय माहिती याच्यामध्ये, जेव्हा बघा किती शहर, किती राज्य तुम्ही जिंकली. तेलंगणा जिंकलं, कर्नाटक जिंकलं, झारखंड जिंकलं, तुम्ही लोकसभेमध्ये जागा जिंकल्या. हे कसं आहे, हरलो की ईव्हीएम वर आरोप करायचा. तर गेल्या 2.5 वर्षात तुम्ही आमच्यावर आरोप करत होता. एकनाथ शिंदे आणि आमची महायुती, देवेंद्र फडणवीस.
आता तुम्ही त्या निर्जीव ईव्हीएमवर आरोप करता. आता दुसरं काय तुम्हाला मिळत नाही. आणि अध्यक्ष महोदय, जेव्हा जिंकतात तेव्हा ज्यांचा म्हणजे त्यांना चांगला धडा नाही, जेव्हा त्यांचा विजय होतो त्यावेळेस ती यंत्रणा चांगली असते, लोकशाहीचा विजय असतो. मग तेव्हा लोकशाहीचा विजय म्हणतात. मग तिथे म्हणजे तिथे इलेक्शन कमिशन असेल, निवडणूक आयोग, अगदी सुप्रीम कोर्ट पण. काय परिस्थिती आहे. सुप्रीम कोर्टाचे जज मला वाटतं कधी काल परवा म्हणाले, तेव्हा तुम्ही हारता तेव्हा तुम्ही येता विरोध करायला, आरोप करायला, जिंकता तेव्हा काय येत नाही. त्यामुळे हे जे आहे नाना, हे कुठंतरी लोकशाहीमध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आम्हाला म्हणाले काँग्रेसच्या जागा आल्या. आता काँग्रेसने 105 जागा लढवल्या अध्यक्ष महोदय, आम्ही 80 लढवल्या. आता मतं तर त्यांना जास्ती मिळणार. पण एका मतदारसंघामध्ये जितेंद्र आव्हाड तुम्हाला 1 लाखाच्या जास्ती मताधिक्य मिळालं ना, बरं 96,000. आता मला 1.25 लाखाचं मताधिक्य मिळालं. प्रताप सरनाईकांना पण लाखाच्या वरती मिळालं. आता बघा, ह्या प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळं मार्जिन आहे. कोण 1000 मतांनी निवडून येतो, कोण 1 लाखांनी येतो निवडून. तुम्ही ह्याचं कसं 208 येतो, 208 येतो, 208. नाना आमचे मित्र आहेत. नाना मी पण बघा एकदम सरळ मनाचा आहे, तसं नाना पण आमचा दिलदार आहे आणि बोलतो पण मन मोकळा ढाकळा मनाचा आहे. आणि त्यामुळे जे आहे ते खरं आहे ते मी बोलतो. मी खोटं कधी बोलत नाही. मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणावरही खालच्या पातळीवर जाऊन आरोप केला नाही. हे काय, हे आपलं वस्तुस्थिती आहे. ही लोकांमध्ये गेली पाहिजे, जनतेमध्ये गेली पाहिजे की तुम्ही जे काय सांगता की याचा आता कुठं तिकडे मार्कडवाडीला तुमची सगळी गेलेली आहे. मार्कडवाडी होय, मार्कडवाडी. आता मला कोणीतरी सांगितलं मार्कडवाडीतले बाहेरचे लोक कोणी येऊ नका, मार्कडवाडीवाल्यांनी सांगितलं, आम्ही आमचं बघतो असं तिकडे कोणीतरी आता तिथले गावकऱ्यांनी सांगितलंय. तर मार्कडवाडीत जाऊ नका, आता उगाच तिकडे ते कार्यक्रम होईल. आणि म्हणून शब्दाला जागणारे लोक आम्ही आहोत. आता अध्यक्ष महोदय, राजकीय पक्षांच्या सोबत आपल्याला अनेक लोकांच्या सोबत काम करायचा अनुभव आहे. डबल ग्रॅज्युएट असलेले राहुलजी आपल्या पक्षात असावेत म्हणून सगळ्यांना वाटतं आणि कुठल्याही पक्षाला वाटणार आणि ते सगळ्याच पक्षांना हवे असे वाटतात. पण आता पक्षीय राजकारण मागे टाकून न्यायसनावर आपण पोचलेला आहात. ही मानाची खुर्ची आहे. आणि तुमच्या विद्वत्तेमुळे आणि निस्पृह वागण्यामुळे मला तेव्हा केस चालली होती तेव्हा टेन्शन यायचं, बोले काय होणार. पण आपण मेरिटमध्येच होतो. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. मी नेहमी सांगायचो मेरिटवर निकाल लागेल आणि आम्हाला त्याचं भय नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये मेरिटवर आपण निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने आपल्यावर जबाबदारी दिल्यानंतर आणि आपण खऱ्या अर्थाने तो निकाल दिला. मगाशी मी म्हटलो त्याच्याबद्दल. तो निकाल जनतेच्या मनातला निकाल होता आणि जनतेच्या दरबारात आम्ही गेलो, तिकडे देखील आम्हाला न्याय मिळाला. आता काही लोक म्हणतात काय दिशा आहे का, हेतू आहे का. आता जनतेने दशा दुर्दशा केल्यानंतर आता दिशा पाहून काय फायदा. जनतेने दशा दुर्दशा केली, आता दिशा पाहून काय फायदा. ही वेळ तुम्हाला नाही ना, तुम्हाला नाही, जे काही तुमच्यातले मित्र पक्ष आहेत. आता मला वाटतं काही लोकांनी बहिष्कार टाकलेला दिसतो इकडे. हे कोण नाही दिसत ना इकडे. आणि खरं म्हणजे अध्यक्ष पदाचा एक गरिमा आहे. एक अध्यक्षपद
हे सार्व म्हणजे सगळ्यात आपल्या या सभागृहाला एक आदर्श असं हे अध्यक्षपद आहे. आणि अशा वेळेस हा ठीक आहे, जनतेने तर सगळ्यांनीच या आपल्या आजच्या नियुक्तीचं स्वागत केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोकभावनेची कदर केली पाहिजे. आणि म्हणून लोकभावनेची दिशा लोकांना वेळेत कळली असती, वारं कळलं असतं तर त्यांची ही दशा झाली नसती, असंही मी या ठिकाणी सांगू इच्छितो. गेल्या आपल्याला देखील राजकीय वारसा लाभलाय, त्याला अधिक आपण संपन्न केलं. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा देखील सरकारला लाभ झालेला आहे. या राज्याला मोठा फायदा आता होईल. 2.5 वर्ष नक्कीच आपल्या कामकाजाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि म्हणून आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनाही समान न्याय व तत्वाने वागणूक दिली, त्याबद्दल देखील आपल्याला मी मनापासून अभिनंदन करतो आपलं. नाना, यापुढे देखील आपल्याला देखील समान न्याय, समान वागणूक आमचे अध्यक्ष महोदय देतील असा विश्वास बाळगा आपण. खरं म्हणजे महाराष्ट्र हे न्यायाचं राज्य आहे, शिवछत्रपतींची भूमी आहे. ही रामशास्त्री प्रभूंनी यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे. ही छत्रपती शाहू महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमी आहे. परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं प्राणपणाने रक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणून ही याच्यामध्ये कुठलाही विसर पडता कामा नये, कधीच पडणार नाही. कारण मी आपल्याला आठवण करून देतो, संविधान संविधान म्हणून बोलणारे, संविधान बचाव, संविधान बदलणार म्हणणारे आणि लोकांमध्ये भ्रम पसरवणारे संविधान तर कधी बदलूच शकत नाही. हे बाबासाहेबांचं संविधान आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज देशाचा कारभार चालतोय, राज्याचा कारभार चालतोय. आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती देशाचे प्रधानमंत्री होतात, सर्वसामान्य व्यक्ती इथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतात. हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे, त्यांच्या घटनेमुळे आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं संविधान, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा. आणि म्हणून खरं म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आठवण कोणी केली, कोणी ठेवली? 50-60 वर्षात कधी ठेवली आठवण? ज्यांचं सरकार होती, या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 2014ला आले. त्या 2015 पासून संविधान दिन सुरू केला. संविधान दिन पहिल्यांदा सुरू झाला. मग संविधान बचाव, अरे बाबा, काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना 2दा पराभूत केलं, 2दा. आणि बाबासाहेबांनी सांगितलं काँग्रेसचे जळकं घर आहे, लांब राहा. आता तुम्ही विचार करा बाबासाहेबांचं म्हणण्याचं. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आता आपण तालुका निहाय, किरण जिजूजी त्या दिवशी भेटले होते मला, ते म्हणाले जिल्हा निहाय, तालुका निहाय संविधान मंदिरं आपण बांधतोय, बाबासाहेबांचा सन्मान करतोय. आणि बाबासाहेबांनी ज्या दलित, शोषित, पीडित, जे अन्यायग्रस्त आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं. आणि म्हणून हे राज्य बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारं राज्य आहे. आणि म्हणून आपण आता हे लोकसभेत ते चाललंय, पण विधानसभेत आपण प्रयत्न केला. ते काय कुठले ते लाल कलरचे संविधान आणलं होतं, त्याच्या आतमध्ये कोरी पानं होती. ते आता मी त्याच्यामध्ये जात नाही मी. आणि त्यामुळे खरं म्हणजे आपण जी मोठी मोठी नावं मी घेतली, त्या सगळ्या आभाळाएवढ्या व्यक्तिमत्वाच्या तस्वीरी इकडे आहेत. आणि त्या पुतळ्यांना, तस्वीरींना आपण हार घालतो आणि उठता बसता त्यांचं नाव घेतो आपण. आणि खरं म्हणजे त्यांची खरी पूजा या सभागृहातच होते. आणि या पूजेचे मुख्य पुरोहित म्हणून
नार्वेकरजींचं कार्य तुम्हाला पुढे न्यायचं आहे व पौरोहित्य करत, आणि म्हणून त्यामुळे त्यांची आपण आपल्या 288 जणांची तुमच्या सकट आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि या अध्यक्ष स्थानाला विशेष एक महत्व आहे. हे कायदे मंडळ आहे. इथे आपण वेगवेगळे कायदे तयार करतो. छोट्यातला छोटा प्रश्न व मोठ्यातली मोठी अडचण सोडवण्याची क्षमता देखील या सभागृहामध्ये आहे. विरोधी पक्षाला माझं एकच आव्हान आहे, विनंती आहे, जनभावना ओळखून केवळ विरोधाला विरोध करण्याची वृत्ती सोडून द्या. आता तरी जनतेची भावना काय लक्षात घ्या. आणि आज जनतेनेच आज कौल दिलेला आहे, आणि म्हणून जनभावनेची कदर करा. आरोपापेक्षा आपण सरकारच्या चांगल्या कामांमध्ये सहकार्य करा. जिथं सरकार काही चुकत असेल, जरी तुम्ही कमी असाल तरी सुद्धा आम्ही तुमची नोंद नक्की घेऊ. आणि जिथे सरकार लोकभावनेच्या बाबतीत, जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये कुठेही त्रुटी राहील तर नक्की आपण आपल्याला विचारू शकता, आपल्या सूचना करू शकता. एवढ्या मोठ्या भावनेने आम्ही काम करणार आहोत. आणि म्हणून महाराष्ट्राला विकासाच्या नव्या आपल्याला महामार्गावर नेण्यासाठी आपण सगळे मिळून या ठिकाणी सज्ज होऊया. अध्यक्ष महोदय, विधानसभेत अनेक ज्येष्ठ सदस्यांसह अनेक लोक निवडून आलेले आहेत. नवीनही तरुण आपले आमदार निवडून आले. काही जुने आहेत, कोणी चौकार मारलाय, कोणी षटकार मारलाय, आणि कोणी आणखी त्याच्यापेक्षा जास्त निवडून आलेले आहेत. 7 वेळा निवडून आले. आणि कालिदास किती वेळा आले? 9 वेळा. हा, म्हणून तुम्ही आता आज स्पीकर म्हणून होते. तुमची सिनियरिटी लक्षात घेऊन तुम्ही गेल्या वेळेस होतात, यावेळेसही होता. पण नाही, असं नका करू. परमनंट नका, परमनंट प्रोटेम. आणि म्हणून मी आपल्याला अध्यक्ष महोदय, आपल्या मार्गदर्शनाखाली या सर्व तरुणांना खूप काही शिकता येईल. आणि म्हणून आपल्याला मी मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. या ठिकाणी हे सभागृह तुमच्याकडे एका वेगळ्या अपेक्षेने पाहते. जनतेचा आवाज इथं घुमला पाहिजे, समस्यांची तड लागली पाहिजे, अन्यायाला थारा इथं असता कामा नये. कारण या सभागृहाचा एक वेगळा डेकोरम आहे, या सभागृहाची एक वेगळी गरिमा आहे, या सगळ्या सभागृहाचं एक वेगळं पावित्र्य आहे. आणि त्यामुळे हे पावित्र्य राखण्याचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. आणि जास्तीत जास्त लोकहिताचे प्रश्न या ठिकाणी मांडले जातील अशा प्रकारची प्रत्येकाची भावना आहे. माझी तीच भावना आहे. आणि म्हणून विरोधी पक्षाने देखील याचं भान ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपण कायदेतज्ञ आहात, मगाशी सांगितलं देवेंद्रजींनी. आपल्या ज्ञानाचा उपयोग राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्की होईल. आणि मी हेही म्हणेन, तुम्ही म्हणजे जास्ती अतिशयोक्ती नाही, परंतु तुम्ही या सभागृहाचा कोहिनूर आहात. आणि म्हणून मी अरे झाकलं नाही, वरती बसलेले आहेत, चमक थांबणार नाही. आणि म्हणून हा लौकिक कायम राहील अशा प्रकारचं तुमच्याकडून काम होत राहील. आणि मी एवढंच सांगतो की कोणी असो, सत्ताधीश असो वा विरोधी पक्ष, योग्य न्याय देतील विधानसभा अध्यक्ष. आणि म्हणून नानाजी, तुमचं पण ऐकू, आम्ही तुमचं पण ऐकू, पण तुम्हाला ऐकण्याची सवय ठेवा. ते योग्य वेळी योग्य लोकांचं ऐकत नाही म्हणून अशी परिस्थिती झाली. अशी परिस्थिती झाली. म्हणून मी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांचं मनापासून अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.